बॅटिंग टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. बॅट्समनची नावं कळवायच्यात. एक आदित सिंग, दुसरा फलंदाजाचं नाव कळवा. बॅटिंग टीम 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. बॅटिंग टीम 12वा खेळाडू पाठवून द्या. सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी दाखल झाली आहे. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल पंच केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्याच बॉल वरती ते चौकाराने संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश झालाय. संघाचं खातं उघडलं धावफलकावरती 4 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय रोहन सोरगे, या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक. पुन्हा डाऊन साइडला हा स्ट्रोक. तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहन चौगुले यांना आपण पाहतोय जे गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्वप्नातून, ज्यांच्या कष्टातून ही क्रिकेटची मानाची सन्मानाची स्पर्धा जी आपल्या सर्वांच्या भेटीला आली. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. यावेळेस हा चेंडू फटका फसला, चेंडू हवेत. एसटी रक्षक चेंडूच्या खाली. पहिली विकेट, पहिला मोहरा. बॅक टू द पवेलियन. प्रशांत सर, या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी दिला जातोय. प्रशांत ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. प्रशांत कदम. सन्माननीय अमर भाऊ धोत्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहे. नवीन फलंदाज आभी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल आभीसाठी. ऑन साइडला फटका खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय. नो बॉल. नो बॉल जो मात्र इथे कळवला जाईल. 9+1 अशा 2 धावा. आणि स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये भारतीय संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. पुन्हा गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या मार्कवरती पुढचा बॉल.
शपल झाले क्रीजचा वापर आणि चेंडू सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 13 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज स्टंपच्या मागे जाऊन हा फटका खेळलाय की पुढून खेळलाय ते पाहण्यासाठी तिसऱ्या पंचाचा वापर. षटकार आहे. योग्य कक्षेमधून फलंदाजाने हा चेंडू खेळलेला आहे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा 13 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू बाकी आहेत अजून. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ते निर्धाव होईल. टॉट येईल मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू. स्कोरकार्ड मध्ये आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. चेंडू उसळी घेणारा चेंडू पंच केलाय आणि चेंडू सरळ आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न सुंदर परंतु प्रयत्नाला आलेला अपयश आणि चेंडू सीमा पार येतोय. हा शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरा अंतिम षटक घेऊन गोलंदाज निलेश जो गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होईल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता आणि तिथे कव्हर्स मध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो अजित. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 17 धावा असताना मात्र खतरा बसला बॅटिंग टीमला कारण विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. ऑन स्ट्राईक अजित गायकवाड हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालेला आहे. पुढचा चेंडू हो परफेक्ट यॉर्कर. चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला उभं करून ठेवलं एकाच जागेवरती
मैदानाच्या आतमध्ये चेंडू इथे डॉट परफेक्ट यॉर्कर. तिसऱ्या पंचांना विचार नाही. लेग बिफोर साठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर आता जो केला जाईल. नॉट आउट. फलंदाज सुखरूप असेल. 17 धावा धापलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. चला मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 20 मिनिटांचा कालावधी आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली 4 षटकं संपणं गरजेची आहेत. खुलवा टप्प्याचा चेंडू होता तिथे मैदानाच्या आतमध्ये इस्टनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल तो स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाचा वार्थ धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा गोलंदाज या पुढचा चेंडू. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय चेंडू. तिथे मिडॉनला चेंडू अडवला जाईल. फेकी सुंदर अगदी इस्टनच्या जवळ 50 वेगाची फेकी आहे. तोपर्यंत कोणत्याही धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला नाही. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता डॉट 18 धावेवरती संघाचा फलक. पॉवर प्लेच्या षटकातील आता शेवटचा चेंडू जो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा नागेश राईट मोड द विकेट. पुन्हा आता चांगला चेंडू. पुन्हा यॉर्करचा प्रयत्न तिथे केलाय. सन्मान दिला या चेंडूला. सिंगल धावेचा प्रयत्न झाला. फेकी वेगवान बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे आणि शेवटच्या बॉलवरती आलेली एक सिंगल. षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी स्वप्नील देवकर हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ना तर या गोलंदाजाने 5 विकेट मिळवलेले आहेत. 5 विकेट घेणारा हा गोलंदाज स्वप्नील जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये पहिला चेंडू. पहिलाच बॉल वरती विकेट. रिव्हर्स स्विचिंगच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा एसटी रक्षकाने टिपला तिथे जाईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो बाद झालेला नवीन फलंदाज जातो जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल तो नवीन पाठक संघाचा असणारा लीडर. 19 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. चला मित्रांनो वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम. पुढचा चेंडू पहिल्याच बॉल वरती फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गोल्डन डकचा शिकार शून्यावरती. संघाचा संघनायक नवीन पाठक माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन जो तो दाखल होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने स्वप्नील ज्या गोलंदाजाने यापूर्वी देखील 5 विकेट मिळवल्यात ना तो गोलंदाज स्वप्नील मात्र पुन्हा त्या विकेट हॅट्रिक चंबरठ्यावरती आता असेल कारण 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय सचिन जो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आहे. गोलंदाज तयार. पुढील चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळला सन्मानपूर्वक मात्र तिथे चेंडू पॉइंट मध्ये एक सिंगल धावेचा प्रयत्न होईल आणि एका सिंगलने जे आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाते. धपलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय पहिल्या डावातील. अजूनही 15 चेंडूंचा खेळ जो पहिल्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आणि तिसऱ्या पंचांची मागणी. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की आतमध्ये ते पाहायला जाईल आता इथे. वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल आणि संघाचा फलक एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 21 धावा धपलकावरती आहेत. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा यावेळी अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. चेंडूला फील्ड कर. दुसऱ्या टप्प्यावरती दुसरा धावेचा प्रयत्न. जागा सोडली. धावबाची संधी आणि तिथे तिसऱ्या पंचांना विचारणा. धावबासाठी मात्र पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर जो इथे केला जाईल. फलंदाज बाद. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मात्र धावबाद असेल. सचिन मात्र माघारी जाईल. एक सिंगल जे आपण पाहतो तिथे आली आणि स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धपलकावरती 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम शिंदे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला थोडीशी काय करा मित्रांनो
यानंतर आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणे तुम्हाला गरजेचं आहे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे पुन्हा आता रिव्हर्स स्विचिंगच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू तिथे डॉट येईल, निर्धाव चेंडू. 22 धावांवरती संघाचा फलक स्थिर. संघावरती मात्र ते बरंच मोठं संकट ओढावलंय. गोलंदाजाने मात्र केलेली एक सुंदर गोलंदाजी, त्यानंतर नक्कीच संघ संकटात सापडलाय. धावेंचे मात्र तुतवडा इथे नक्कीच संघाच्या फलकावरती जाणवतो. एक सिंगल तर घेतली जाईल. दुसरा धावेचा कॉल दिला खेळता क्षणी, क्षेत्ररक्षक पोहोचला. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, फेकी थोडीशी अस्तव्यस्त, थोडीशी दूर एस्टंप पासून, आणि त्यानंतर 2 धावा ज्या सुखरूप येतील. षटकाची सांगता झाली. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला. सुंदर गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने केली, आणि संघाच्या फलकावरती एकूण धावा 24, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश. खोलवर टप्प्याचा बॉल पायामध्ये टाकलेला हा चेंडू खोदून काढला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचला डीप स्क्वेअर लेगचा, चेंडूला अडवतोय, आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. आलेल्या 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जात आहे. संघाचा फलक पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती धावा आहेत त्या 26 धावा स्कोर कार्डवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये निलेशला आपण पाहतोय. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन तयार, राईट मोर द विकेट. अफड बार बॅटची कडा, त्यानंतर इष्टांच्या मागे चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत पाहतोय पुन्हा आलेली एक धाव, एक सिंगल. आता एकेरी दुहेरी धावा इथे संघाचा बल घालता ठेवण्याचं काम करतात. एकेरी दुहेरी धावेसाठी देखील संघर्ष तो इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना करावा लागतोय. या पूर्वीच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजाने केली. धावेंचा मात्र वाढलेला वेग त्याने कमी केला. कोणत्या प्रकारचे मोठे फटके मात्र फलंदाजाला खेळून दिले नाही. नक्कीच नियंत्रणपूर्वक गोलंदाजी धावफलकावरती आपण नियंत्रणपूर्वक गोलंदाजी जी इथे पाहिली धावफलकावरती. कोणत्या प्रकारचे बिग हिट जेव्हा ते नोंदवले गेले नाही. दरम्यानचा चेंडू आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये डावे स्टिचच्या बाहेर वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव. चौथ्या षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. चौथ्या षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा जे आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. हो, सुंदर चेंडू, वाईड यॉर्कर. फलंदाजाला अगदी जाग्यावरती उभा करून ठेवणारा चेंडू आहे. जास्त काय हालचाल तिथे करून दिली नाही, आणि मैदानाच्या आतमध्ये बाबा आता बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 4 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या मिडलच्या मात्र चेंडू येऊ शकला नाही. लोकांमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत सिंगल धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. एक सिंगलची मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या घेतली जाईल. एका धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धफलकावरती एका धावेच्या मदतीने संघाचा फलक वाढल्यानंतर धफलकावरती धावा आहेत त्या 29. पुन्हा आपण पाहतो तिथे पॉइंट मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. शर्यत लागले क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये, आणि बऱ्याच काळानंतर मात्र हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. चौकार आला. 4 धावा ज्या स्कोर कार्डवरती आता संघाचा फलक वाढवेल, आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धफलकावरती 33 धावा. शेवटचा बॉल या षटकातील जो आता मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 11 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. 11 धावा आतापर्यंत 1.5 षटकामध्ये खर्च केल्या त्या नागेशने, निलेशने. गोलंदाज पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. शॉर्ट कव्हरला चेंडू तिथे फील्ड होईल. एक सिंगल. षटकाची सांगता झाली. चौथ्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा त्या 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 34 धावा.
गोलंदाजीच्या मार्कवरती आता शेवटचं षटक घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रितेश. या पूर्वीच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला रितेश जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. लोअर फुल टॉस पिक केलाय आणि पाठवला डीप काऊ कॉर्नर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती रितेशचं स्वागत इथे षटकाराने मैदानाच्या आतमध्ये होईल आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलक वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 40 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. हो यावेळी आक्रमण करायचं होतं. वेगाने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये यावेळेचा हा चेंडू डॉट येईल, निर्धाव 40 धावांवरती संघाचा फलक स्थिर. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे काही चेंडू राहिले असताना शुभमला मात्र आता आक्रमक रूप धारण करावं लागेल. आतापर्यंत शांत ठेवलंय, आतापर्यंत थांबवलंय गोलंदाजाने फलंदाजाला, परंतु इथून पुढे एक सन्मानजनक धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करून देण्यासाठी आक्रमक पवित्रा धारण करून द्यावा लागेल. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू इष्टांचा वेध घेऊ शकला नाही आणि 2 धावा ज्या संघाचा धावफलक पुढे घेऊन जातील. धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा धावफलकावरती. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये आता जे पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 3 चेंडू जे बाकी असणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळी हा चेंडू उंची प्राप्त करतोय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताच नाही आणि तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. चार धावा इथे ज्या संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या जाणार आहेत. 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा महागडा ठरलाय गोलंदाज रितेश. आतापर्यंत 12 धावा त्याने 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये जे पहिल्या इनिंगच्या पहिल्या डावाचे बाकी आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने स्ट्रोक केला विशेप मध्ये. अगदी सरळ चेंडू पोहोचेल सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर सांघिक अर्धशतक संघाचा साजरा झालाय. 50 धावा ज्या संघाच्या पूर्ण होणार आहेत. शेवटचा चेंडू आता जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बराचसा संघर्ष फलंदाजाने या डावामध्ये केला. एका पाठोपाठ येणाऱ्या विकेट त्यानंतर नक्कीच धावेंचा प्रचंड मात्र तुटवडा पाहायला मिळाला धावफलकावरती. परंतु इथे शेवटच्या षटकामध्ये 16 धावा आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या महत्वाच्या गेलेल्या आहेत. तर शेवटचा चेंडू पाहायचा. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार झाला. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट. पावलांचा वापर करत डीप कव्हर मध्ये शेवटचा बॉल सीमारेषा पलीकडे. लागोपाठचा तिसरा चौकार. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपले. प्रथमतः बॅटिंग करत असताना सचिन मेंगडे 11 संघाने बनवल्या 54 धावा. जिंकण्यासाठी 55 धाव्यांचं टार्गेट जे असेल 55 धाव्यांचं टार्गेट दिलंय FC बेंगळे 11 संघासमोर. चला सचिन मेंगडे 11 स्पोर्ट फाउंडेशन 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. त्वरित आपले क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवा आणि यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. सृष्टी फाउंडेशन त्यांच्या विरोधामध्ये वारजे वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. वारजे संघाचा संघनायक आणि सृष्टी फाउंडेशन संघाचा संघनायक टॉस साठी यायचं मित्रांनो.
चला टॉस साठी या. सृष्टी फाउंडेशन टीमचा कॅप्टन विनंती टॉस साठी या. वारजे संघाचा संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सृष्टी फाउंडेशन टीमचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. शुभम आणि आशिष ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आबी जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. 55 धावेंचं आव्हान, 30 चेंडू 55 हे समीकरण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर अगदी बुंदट टाकलाय आणि मैदानाच्या मध्ये पहिल्या बॉलवरती एक सिंगल. सन्माननीय धनंजय भाऊंच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहे. भाऊला विनंती टॉस साठी या. सिंगलचे पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलने संघाचा अकाउंट ओपन झाले. धावफलकावरती एक सिंगल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा अभि तयार. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. ऑन साइडला जमिला समांतर स्ट्रोक. तोपर्यंत आलेली एक धाव. टॉस जिंकलाय वारजे संघाने. प्रथमतः निर्णय कळवलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. सृष्टी फाउंडेशन टीमला बॅटिंगचं आमंत्रण. दरम्यान आलेली आपण पाहतोय आलेली सिंगल. स्कोर कार्ड वरती 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती मग पाहतोय पुन्हा अभि तयार. उजव्या हाताने मारा करेल. हलक्या हाताने चेंडू खेळला. सन्मान दिला चेंडूला. डिफेन्स पूर्वक बचाव पूर्वक खेळलेला हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये. आणि पुन्हा आलेली एक धाव एक सिंगल आहे. आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जे वाढलं जाईल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा असतील त्या 3 धावा. 27 चेंडू आणि 27 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 52 जवळपास 12 धावेंच्या सरासरीने ज्या प्रत्येक षटकामध्ये धावा येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी आता खरी परीक्षा पाहिली जाईल. कारण डॉट बॉल विकेट हे गोलंदाजाला महत्वाचं आहे. प्रयत्न तिथे फलंदाजाने आक्रमणाचा केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येईल आणि आलेल्या या षटकाराच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. प्रचंड मोठा बिग हिट पाहायला मिळाला आशिषच्या बॅट मधून. एक सुंदर फटका, सुंदर षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती राईट मोर द विकेट. हो यावेळी मात्र चेंज ऑफ पेस आणि तिथे एस्ट्यांच्या मागे प्रयत्न होता आणि नक्कीच तिथे जास्तीची धाव मिळेल. चुकी झाली. संधी मिळाली फलंदाजाला धाव घेण्याची आणि संधीचं सोनं केलं. एक धाव जी मात्र जास्तीची आपण पाहतोय. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलक दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक पहिलं झाल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या तर 10 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 45 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या. चला क्षेत्ररक्षक करणारी टीम सामन्याला गती द्या. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन नवीन गोलंदाज आकाश जो आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. चला मित्रांनो, विनंती वेळ वाचवा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज आकाश तयार. तर पहिला चेंडू फेस करेल ऑन स्ट्राईक आशिष. पुढे सरसवत पावलांचा वापर करत यावेळी स्ट्रोक खेळायचा होता. यावेळी मात्र आपण पाहतो तिथे नक्कीच टप्पा थोडासा मागे ठेवला. ज्या प्रकारची बॅटिंग, ज्या प्रकारची ताकद दाखवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये आकाशने केला, त्या विपरीत मात्र आपण पाहतो चेंडू आकाशला त्रास देणारे चेंडूच्या मैदानाच्या आतमध्ये इथे टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू थोडासा मागे, नक्कीच पाटाने बॉलचा संपर्क तिथे होऊ शकला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलेला आहे. पुन्हा एकदा गुडले स्पॉट वरती चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग प्राप्त करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाटाने बॉल मध्ये तिथे संपर्क झाला नाही. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू वारंवार येणार. हे निर्धाव चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी अर्थात सचिन मेंगडे स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी फार महत्वाचे असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळी अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. झेल तिथे निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. निर्णायक सामन्यामध्ये होणाऱ्या चुका या संघाला न परवडणाऱ्या असतात. सुटलेला झेल आणि मिळालेल्या 2 धावा आहेत. कॅचेस विन द मॅचेस. झेला कॅचेस जिंका मॅचेस म्हटलं जातं, पण तिथे सुटलेला झेल. आता पाहायचं संघासाठी किती मागणा ठरेल. यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो नवा पाठक. संघाचा संघनायक पाठमोरी आहे, परंतु चेंडू थांबू शकत नाही आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल संघाचं वार्ता धावफलक. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 20 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 39 धावा. हो परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा मोठी अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोरचा शिकार फलंदाज आशिष बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश.
पहिली विकेट, पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये येईल. या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा असेल, कारण 6 धावा आतापर्यंत खर्च झालेले आहेत. एक विकेट मिळवली, शेवटचा बॉल पाहायचा आहे. गोलंदाज तयार आकाश. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. नाईस स्कॉट, विकेटचं बदल, फलंदाज 0 वरती माघारी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर दोन षटकांचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 39 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू उसळी घेणारा पंच केलाय आणि चेंडू पोहोचेल सरळ डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती सनसनी चौकार. पहिल्याच बॉल वरती अभिच्या या चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला. चौकाराने स्कोर कार्ड वाढेल, धबलक पुढे जाईल. धबलकावरती 20 धावा स्कोर कार्ड वरती. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 17 चेंडू आणि 35. पुन्हा राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर, पुन्हा एकदा खांद्याचा चांगला वापर केलाय. चांगली उंची चेंडूला मिळून दिली आणि नक्कीच तिथे वाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांचा वापर आता जो केला जाईल. फेअर डिलिव्हरी आणि 1 बाउंडची चेतावणी तिथे दिलीच जाईल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे टॉट पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये असेल 20 धाब्यांवरती संघाच धावफलक स्थिर. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा तयार. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बिग हिट. उंची मिळाली आहे, लांबी आणि लांबी देखील मिळेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा.
षटकार मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा. अभिवरती या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण केलंय. या पूर्वीच्या षटकामध्ये अभिने 10 धावा खर्च केले होत्या. वैयक्तिक पहिलं षटक सांघिक पहिलं षटक त्यांनी टाकलं होतं, परंतु या षटकातील 3 चेंडूवरती 10 धावा खर्च केलेले आहेत. अजूनही 3 चेंडू जे मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. हा चेंडू सुंदर फटका खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे अक्षय एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करेल. यावेळी दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जात नाहीये, केवळ एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जाईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा. 27 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 14 चेंडू, 14 चेंडू मध्ये 28 धावा. या षटकातील हे दोन चेंडू फार महत्वाचे असणार, निर्णायक असणार. अभिला मात्र ते चांगली कामगिरी करावी लागेल. अभिला आज चांगला खेळ दाखवावा लागेल. अभि नाही तर कभी नाही. अभि पुन्हा एकदा तयार. खुलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला. दुसरा धावेंचा तिथे प्रयत्न मैदानाच्यात नाही. दुसऱ्या धावेसाठी हालचाल नाही, केवळ एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 28. शेवटचा चेंडू या षटकातील जो मैदानाच्या आतमध्ये आता असेल. आतापर्यंत अभिने 5 चेंडू टाकलेत, 12 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. आता शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा दा हलक्यातून चेंडू तिथे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. अक्षय फार अंतर दूरवरचं कापत मात्र तिथे चेंडूला कव्हर केलं, फेकी केली. तोपर्यंत 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. षटकाची सांगता झाली. 14 धावा या षटकामध्ये ज्या गोलंदाज अभिने खर्च केल्यानंतर संघाच्या धावफलकावरती एकूण धावा असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती नील मेंगडे पण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती जो आता दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक जास्त हालचाल नाही, टिपलाय झेल. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला माघारी पाठवलं. विकेट. धक्का क्रमांक 3. बॅट्समनचं नाव कळवा. नागेश पुजारी नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय. 30 धावा धावफलकावरती नील मेंगडेवरती दिलेली जबाबदारी, दाखवलेला संघाच्या संघनायकाने विश्वास. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मिळवली. हा चेंडू थोडासा खाली राहतोय. समरिम प्रकारची डिलिव्हरी. उंची मात्र यावेळी चेंडूने जास्त प्राप्त केली नाही.
हा चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. शेवटचे 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. सात चेंडू आणि 15 धावा. प्रचंड मोठा आक्रमक फटके इथे खेळले जातात. गोलंदाजाच्या मार्कवरती या षटकातील महत्वाचा निर्णायक चेंडू घेऊन पंच केलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू खेळलाय आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. आता शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे असलेल्या 11 धावा. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 11ची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल. निखिल गोलंदाजीच्या मार्कवरती आला. शेवटचे 6 चेंडू रोखायच्यात 11. आतापर्यंत 2 विजय या संघाने मिळवलेत. या सामन्यामध्ये पाहायचं काय कामगिरी करू शकणार आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 11. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुढचा चेंडू सोडून दिलाय. कोणत्या प्रकारची छेडछाड तिथे केली नाही आणि निश्चितच डॉट बॉल कळवलाय. परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईड साठी मागणी. फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट. शेवटचे 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा आता थोडीशी हालचाल केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. खुलवा टप्प्याचा बॉल पायावरती टाकलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा तिथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. केवळ एक सिंगल. सिंगल सिंगल आणि केवळ सिंगल. आता या सिंगलने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 45 आहेत. शेवटचे 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना जो इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे 4 चेंडू 10. चला वेळ वाचवा. वेळ वाचवा मित्रांनो. जास्तीचा वेळ खर्च करताय क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता पुढचा चेंडू घेऊन तयार. चला मित्रांनो जास्तीचा वेळ खर्च करताय क्षेत्ररक्षण करणारी टीम. बिग हिट. बिग 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 हिट. 6 रन षटकार.
षटकाराने आपण पाहतोय स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 51. शेवटचे 3 चेंडू आणि 4. जुना चेंडू द्या, जुना चेंडू द्या. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू बाकी, 4 धावा जिंकण्यासाठी आहेत. षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा एकदा बिग हिट, षटकार, आणि या षटकाराने सामना जिंकलाय. FC बेंगळे 11 संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. स्वप्नील देवकर ठरला या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच. एकाच षटकामध्ये केवळ 5 धावा, 2 विकेट मिळवत स्वप्नील या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी.